प्रार्थनेमध्ये बंधूने म्हटले की पुष्कळ लोकांनी आजचा दिवस पाहिला नसेल. असंच एक 3 महिन्यापूर्वी घटना घडली की जो दुसरा दिवस पाहू शकेल का नाही याविषयी खूप शंका होती, परंतु प्रभू महान आहे. प्रभू आपल्या सर्व संतांच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे आणि त्याचमुळे मी आज तुमच्यामध्ये पुन्हा एक वार उपस्थित आहे. आपण थोड्या वेळ सकाळच्या मन्नासाठी आपण पहिले कोरिन्थीस पत्र याचा 10वा अध्याय आणि त्याचं 32वं वचन, 1 Corinthians chapter 10 verse 32, आपण त्याकडे थोड्या वेळ लक्ष देऊया. तिथे असं म्हटलेलं आहे, यहुदी, हल्लेनी व देवाची मंडळी यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका. प्रभू करो या वचनातून आज आम्हास तो त्याच्या आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन करो. त्याने या ठिकाणी आम्हास चांगलं माहिती आहे की यहुदी लोक किंवा इस्रायल लोक जर म्हटलं तर त्यांच्यासाठी फक्त 2च कॅटेगरीचे लोक आम्ही या जगामध्ये पाहतो. ते म्हणजे स्वतः ते ज्यांना आपण यहुदी किंवा इस्रायली म्हणतो, आणि त्यांच्यासाठी जे परराष्ट्रीय आहेत, परकीय आहेत, म्हणजे हल्लेली आहेत, त्याविषयी आम्ही बोलल्या जात आहे. त्यांच्यासाठी फक्त 2 कॅटेगरी आहेत, 2 ग्रुप ऑफ पीपल आहेत की जे म्हणत आहेत की आम्ही आहोत की जे आम्ही देवाचे आहोत, देवाने निवडलेले आहोत, आणि बाकीचे सगळे हल्लेनी म्हणजे परराष्ट्रीय असे आहेत. तर या ठिकाणी परंतु आता तिसऱ्या प्रकारचा ग्रुप ऑफ पीपल आम्ही पाहू शकतो, आणि त्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे, ती म्हणजे देवाची मंडळी. या 3 प्रकारचे आता ग्रुप या ठिकाणी झालेले आम्हाला पाहावयास भेटत आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा संदर्भ आम्हाला वचनांमधून वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला तो पाहावयास भेटतो. किंबहुना जुना करार आम्हाला आमच्या प्रभूच्या संदर्भात त्या ठिकाणी बऱ्याचशा नोंदी, किंबहुना स्वतः प्रभू म्हणतो की जुन्या करारामध्ये किंवा जो काही मोशेचा नियमशास्त्र आहे त्यामध्ये माझ्याविषयी सर्व काही सांगितले नाही काय. आम्ही जर पाहिलं तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठला आणि 40 दिवस वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शिष्यांना दर्शन देताना एक वेळेस 2 शिष्य जे अम्माऊस गावाच्या वाटेवरून चाललेले होते, त्या ठिकाणी चालत असताना शिष्यांमध्ये तो गेला आणि त्यांना विचारलं, तुम्ही कशाविषयीची वार्ता करत आहात, कशाविषयीचं तुमचं बोलणं चाललेलं आहे. त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं की तू यरुशलेम मध्ये प्रवासी आहेस काय, नौखा आहेस काय, की ज्याविषयी संपूर्ण यरुशलेम वार्ता करत आहे, बोलत आहे, आणि तुला त्याबद्दल माहिती नाही काय. आम्ही जर लूका वर्तमान याचा 24वा अध्याय आणि 26 ते 27 वचनात जर गेलो तर त्या ठिकाणी प्रभू त्यांना दोष लावत आहे आणि म्हणत आहे, ख्रिस्त अहो मतिमंद अशा माणसांनो, ख्रिस्ताने ही दुःख सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय. मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे यांच्यापासून प्रारंभ करून संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला. म्हणजेच काय, या ठिकाणी आम्ही क्लिअर कट पाहू शकतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याविषयी जे काही मोशेने आणि इतर संदेष्टांनी जे लिहून ठेवलेलं आहे, जे विधित केलेलं आहे, ते त्याविषयी तो त्यांना सर्व काही सांगत आहे आणि म्हणत आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि त्याने आपल्या गौरवात जावे हे अगत्याचे आहे, हे गरजेचं आहे, कारण हे लिहून ठेवलेलं आहे. प्रियानो, आम्ही त्या प्रभूविषयी जर पाहिलं तर त्याविषयी त्याच्या दुःख सहनाच्या जर गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर आम्हाला चांगले काही ढोबळ आमच्या समोर रेफरन्स आहेत की जे आम्ही एशियाचा 53वा अध्याय, एशियाचा 7वा अध्याय, एशियाचा 46वा अध्यायामध्ये आम्ही तो रेफरन्स पाहतो, मिखाच्या पुस्तकात पाहतो, हेजकेलच्या पुस्तकात पाहतो, आणि त्यामध्ये आम्ही पाहतो की कशा रीतीने ख्रिस्ताने दुःख सोसावे, मरणातून उठावे, आणि त्यानंतर जो मरणानंतरचा जो विजय आहे त्यामध्ये तो आम्ही त्या ठिकाणी त्याची नोंदी पाहतो. परंतु या ठिकाणी आम्ही जी नवीन मंडळी
किंवा देवाची मंडळी म्हणून जो नोंद आलेली आहे त्याचा रेफरन्स आम्हाला काही पाहावयास भेटतो का? त्याच्याविषयी काही आम्हाला भविष्य वर्तवलेलं आहे याविषयी आम्हाला काय पाहावयास भेटतं का? तर प्रियांनो, आम्हाला वचनात जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रभू जे काही करणार आहे भविष्यामध्ये तो भूतकाळामध्ये त्याची नोंद त्याने ठेवलेली आहे. आम्ही जर साम 22 स्तोत्र संहिता याचा 22वा अध्याय जर गेलो तर त्यामध्ये आम्ही पाहतो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचं ते एक स्तोत्र आहे. त्याच्या नोंदी आम्हाला त्यावेळेस ठिकाणी पाहावयास भेटतात. कशा रीतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरतून दुःख सहन केलं, त्या वेदना सहन केल्या, परंतु त्या ठिकाणी तिथे यहुदी होते का, तिथे हल्लेनी होते का, आणि तिथे देवाची मंडळी असे ते लोक होते का? आम्हाला याचा देखील रेफरन्स आम्हाला याच्यामधूनच पाहावयास भेटतो. आम्ही पाहूया स्तोत्र याचा 22वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. त्या ठिकाणी म्हणत आहे, पुष्कळ गोऱ्यांनी मला वेढिले आहे, बाशानातील दांडग्या गोऱ्यांनी मला घेरिले आहे. आम्ही त्या प्रभू ख्रिस्ताच्या दुःख सहनाचा संदर्भ, दुःख सहनाच्या वेळेस असलेली त्या ठिकाणी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी पाहतो. आणि त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी यहुदी लोक, शास्त्री व पुरुषी लोक, इस्रायल लोकांचा मोठा समुदाय येरुशलेम कर त्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं जे काय वेदना आहेत ते त्या ठिकाणी पाहत आहेत. आणि त्याही पेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे जे यहुदी आणि त्यामध्ये शास्त्री व पुरुषी हे त्याच्या जवळ गोळा झालेले आहेत आणि ते त्याच्या विरोधात निंदा करत आहेत, त्याच्या विरोधात बोलत आहेत आणि ते म्हणत आहेत की सर्वांना याने वाचवले, आंधळ्यांना त्याने डोळे दिले, लंगड्यांना त्याने पाय दिले, मेलेल्यातून त्याने उठवले, हा स्वतःचा जीव वाचवू शकत नाही काय? त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारे त्याच्याच लोकांनी त्याला त्या ठिकाणी वेढिले आणि त्याने त्या ठिकाणी त्रास, त्याला वेदना अशा दिल्या. या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुष्कळ गोऱ्यांनी, गोऱ्याविषयी किंवा बैलाविषयी किंवा बुलविषयी जर आम्ही विचार केला, पवित्र शास्त्रामध्ये त्याला पवित्र आणि यज्ञ करण्यास योग्य असा पशु असं संबोधले गेलेला आहे. आणि त्याविषयी असं म्हटलेलं आहे, देवाला पसंतीस पडलेला जो पशु आहे, जे यज्ञासाठी तो म्हणतो की मसाठी तुम्ही गोरे अर्पा, म्हणजेच काय, देवाच्या दृष्टीने गोरे हे पवित्र केलेले आणि यज्ञास योग्य असे त्या ठिकाणी जनावर आम्ही पाहतो. आणि त्याच ठिकाणी उल्लेख, आम्ही गोऱ्यांचा उल्लेख इस्रायल लोकांविषयी आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो की कशा रीतीने गोऱ्यांनी त्याला वेढिले आहे. शास्त्री आणि पुरुष जे यहुदी होते त्यांनी त्याला वेढिले आहे. प्रियानो, आम्ही त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती गौरव करूया, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही विधित केलेलं आहे. कशा रीतीने त्याचं मरण होईल, कशा रीतीने त्याच्या मरणाच्या वेळेस आसपासचे लोक असतील ते त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आम्ही पाहतो. आम्ही जर त्याच स्तोत्राच्या 16व्या वचनात जर गेलो तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, कुत्र्यांनी मला वेढिले आहे, दुर्जनाच्या टोळीने मला घेरिले आहे, त्यांनी माझे हात पाय बिंधले आहेत. आता दुसऱ्या प्रकारचा ग्रुप ऑफ पीपल आम्ही त्या ठिकाणी पाहतो की ज्याविषयी यहुदी त्याला संदर्भाने असं म्हणतो की ते कुत्रे आहेत, कुत्र्यांनी मला वेढिले आहेत. जे हल्लेली लोक आहेत, जे परराष्ट्रीय लोक आहेत, त्यांना यहुदी लोक कुत्र्या समान असं पाहत होते, कुत्र्या समान त्यांना संबोधित होते. त्यांना तुच्छ, कुत्रा म्हणजे तुच्छ असे लेखत होते. आणि त्या ठिकाणी आम्ही दुसरा ग्रुप ऑफ पीपल त्या ठिकाणी पाहतो, रोमी सिपाई, जे ग्रीक लोक होते ते त्या ठिकाणी आम्ही हल्लेनी म्हणून त्या ठिकाणी पाहतो. आणि त्यांचा देखील मोठा समुदाय प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळणे, प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी वेदना देणे यासाठी ते सहभागी झालेले आम्हाला पाहावयास भेटत आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सेवा करत आहे त्यावेळेस एक हल्लेनी स्त्री त्याकडे आली आणि तिच्या लहान मुलीला भूत लागलेलं होतं आणि त्यावेळेस ती त्याला विनंती करत आहे की माझ्या मुलीमधून
तुम्ही हे भूत काढावं. आम्ही जर मार्क वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 26 आणि 27व्या वचनात गेलो तर आम्हाला त्याचा रेफरन्स पाहावयास भेटतो. त्या ठिकाणी प्रभू त्यांना स्वतः म्हणत आहे, लेकरांचं पोट भरू दे, लेकरांचं जी काही गरज आहे ती भागू दे, लेकरांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नाही. प्रियानं, या ठिकाणी आम्ही स्पष्ट उल्लेख कुत्र्यांविषयी पाहतो, जे हल्लेनी आहेत त्यांच्याविषयी तो उल्लेख आम्हाला पाहावयास भेटत आहे. आणि त्या ठिकाणी देखील क्रुसाच्या अवतीभोवती रोमी शिपायांनी गराडा केला, ग्रीक लोकांनी गराडा केला आणि त्यांनी त्याला छेडिले. असं म्हटलेलं आहे, दुर्जनाच्या टोळीने मला घेरिले आहे, त्यांनी माझे हात पाय बांधले आहेत. जरी संमती देणारा पिलात होता तरी प्रियानो या ठिकाणी आणि आवेशाने पुढे जाऊन याला वधस्तंभावरती खिळा, याला वधस्तंभावरती खिळा असे म्हणणारे याजक होता आणि प्रमुख ते काही यहुदी लोक होते. तरी असं म्हटलेलं आहे, त्याला खिळे मारणारे, त्याच्या डोक्यावरती काट्याचा मुकुट घालणारे आणि त्यावरती ठोसे मारणारे हे हल्लेनी असे होते, ग्रीक लोक होते. त्याने या ठिकाणी स्पष्ट आम्हाला उल्लेख पाहावयास भेटतो. परंतु तिसऱ्या प्रकारचे जे ग्रुप ऑफ पीपल आहेत तो तिथं होता का? तर त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की त्या ठिकाणी तो तिसऱ्या प्रकारचा देखील मनुष्य त्या ठिकाणी होता. पण त्याचा संदर्भ आम्ही जर पाहिला त्याच स्तोत्रामध्ये त्याच्या 22व्या वचनात आम्ही पाहतो, मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, मंडळी तुझे स्तवन करेल. आता तिसऱ्या प्रकारचं त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आता गोरे नाहीत, त्या ठिकाणी आता कुत्रे आहेत, परंतु त्या ठिकाणी आता तिसऱ्या प्रकारचा समुदाय त्या ठिकाणी आहे आणि ते म्हणत आहेत की मी तुझ्या आपल्या बांधवाजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, मंडळी तुझे स्तवन करेन. या ठिकाणी जे देवाची मंडळी आहे त्याचा हा संदर्भ आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास भेटत आहे. या ठिकाणी जरी आपण त्याला दुसऱ्या संदर्भाने पाहिलं की वर्ल्ड वाईड ही युनिव्हर्सल देवाच्या मंडळीचं या ठिकाणी दर्शक असं आहे, परंतु त्या ठिकाणी मंडळी देखील उदयास आली आणि त्याचा आम्ही प्रत्यय आम्ही पाहू शकतो. सेनाधिपती त्या ठिकाणी पाहत आहे, प्रभू मरण पावलेला आहे, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकून त्याची खात्री केलेली आहे आणि ज्या वेळेस त्याच्या कुशीमधून पाणी व रक्त बाहेर आले त्यावेळेस असं म्हटलेलं आहे, सेनाधिपतीने गुडघे टेकले आणि म्हटले की खरोखर हा नीतिमान पुरुष होता, खरोखर हा देवाचा पुत्र असा होता. त्या ठिकाणीच त्याचं स्तवन त्या ठिकाणी सुरू झालं. कुणाकडून सुरू झालं? हल्लेनी करून सुरू झालं. पण आता तो हल्लेनी राहिला नाही, तो रोमी राहिला नाही, तर तो आता देवाचा स्तवन करणारा म्हणून त्या ठिकाणी झालेला आम्ही पाहायला भेटतो. आम्ही त्या ठिकाणी यहुदी देखील आहेत आणि त्यामधूनच असं म्हटलेलं आहे, त्याच्या उराशी टेकणारा असा त्याचा शिष्य, त्याची आई मरिया मगदालिनी त्या ठिकाणी आहेत आणि प्रभूच्या दुःख सहनाच्या वेदना सहन करत असलेल्या त्या प्रभूला पाहत त्याच्याविषयीची आस्था, त्याच्याविषयीचं प्रेम प्रगट करत आहे. प्रियांनो, आता हल्लेनी आणि यहुदी हे दोन ग्रुप, आता त्यामधून एक तिसरा पीपल ऑफ ग्रुप समुदाय तयार झालेला आहे आणि ती म्हणजे देवाची मंडळी अशी आहे. प्रियांनो, आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि त्यामुळेच असं म्हटलेलं आहे, तुम्ही जगाचे मीठ आहात. तुम्ही आणि मी जगाचे मीठ आहोत, तुम्ही आणि मी जगाचे प्रकाश असे आहोत. जर प्रकाशच जर विझला गेला तर कशाने त्याला उजळता येईल? मिठाची चवच जर गेली तर त्या जेवणाला काय चव राहील? प्रियांनो, आम्हाला इतकं महत्वाचं स्थान प्रभूने दिलेलं आहे. आम्ही थोडके जरी असलो या जगामध्ये, आम्ही विश्वासणारे म्हणून, ज्या प्रभूला अनुकरण करणारे म्हणून थोडके जरी असलो तरी पहा, देवाने तुम्हाला आणि मला मानाचं स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळेच तो म्हणत आहे की आता तुमचं काम एकच आहे की मी आपल्या बांधवांजवळ तुझी कीर्ती वर्णीन आणि मंडळी तुझे स्तवन करीन. आता ही मंडळी, आता ही जी काही मंडळी आहे ती त्या ठिकाणी निर्मित झाली, याविषयी असं म्हटलेलं आहे काय?
तर होय प्रियानो, या ठिकाणी त्या ठिकाणी एक नवीन अशी ग्रुप ऑफ पीपल त्या ठिकाणी तयार झालं. आणि विशेष म्हणजे आपण त्या प्रभूला नतमस्तक होऊया, त्याला धन्यवाद देऊया. आणि ती आता तुम्ही आणि मी आहोत. आता आपण हल्लेनी नाहीत, किंवा जर कोणी यहुदी असेल, आता तो यहुदी मधून जर कन्वर्ट जर झालेला असेल, तर तो आता यहुदी नाही, तर तो देवाची मंडळी अशी आहे. तर त्यामुळे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संदेश वचनामध्ये बोलत असताना म्हणत होता की अजून एक मेंढरांचा कळप आहे, मला त्याला आणणे आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी त्याला घेऊन येईल, त्यावेळेस पहा, एक कळप व एक मेंढपाळ असा होईल. प्रियानो, आता जो दोन कळप होते, आता ते एक कळप झालेला आहे. आणि त्याला देवाची मंडळी म्हणून असं संबोधण्यात आलेलं आहे. आणि आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती आणि गौरव करूया. पण त्याही पलीकडे जाऊन प्रभूने असं म्हटलेलं आहे की तुमची ही जी देवाची मंडळी जी स्थापन होणार होती, ती युगाच्या पूर्वीच त्याच्याविषयी नोंद ठेवण्यात आलेली आहे. आम्ही जर इपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 10वं वचन जर पाहिलं, तर असं म्हटलेलं आहे त्याच्या शेवटच्या वचनामध्ये की तो सार्वकालिक मंडळी म्हणून त्याच्याविषयी पाहिल्या जाईल. आणि देवाने ती पूर्वीच योजून ठेवलेली असे ते लोक असे असतील. देवाने युगाच्या पूर्वीच तुमची आणि माझी योजना केलेली आम्ही त्या ठिकाणी असं पाहू शकतो. आम्ही त्या प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आता त्याने हल्लेनी व यहुदी हा भेदच ठेवला नाही, तर एक नवीन व्यवस्था, एक नवीन अशी एक ग्रुप ऑफ पीपल त्यांनी तयार केलं. आणि त्यामध्ये तुम्हाला व मला घेतलेलं आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि आजच्या दिवसामध्ये त्याची स्तुती गौरव करूया. खरोखरच तो उत्तम देव आहे, चांगला देव आहे, जीवन देणारा प्रभू आहे, याचा प्रत्यय आम्हा सर्वांनाच आलेला आहे. आणि विशेष करून प्रभूने तो प्रत्यय, तो अनुभव मलाही दिला. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो.